नमस्कार, मी सौ मीनल ओक नेने। भाग 17 स्वामी सत्यानंद सरस्वती यांच्या योग अँड क्रिया या ग्रंथाची आपण ओळख करून घेत आहोत। आज आपण करणार आहोत शशांकासन। शशांक म्हणजे ससा। ज्यांना हाय ब्लड प्रेशर किंवा व्हर्टिगोचा त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये। वज्रासनाची नीट प्रॅक्टिस झाली की मग शशांकासन करायचं आहे। वज्रासनात बसायचं आहे। माझा डावा पाय जरा दुखावलाय त्यामुळे मी ही छोटी उशी इथे घेतली आहे। वज्रासनात बसून कोपरापर्यंतचे हात आणि कपाळ जमिनीला टेकवूया। शशांकासनामध्ये 3 प्रकार आहेत। हा आत्ता जो आपण केला तो आहे। यामध्ये हात पाठीवर ठेवूनही शशांकासन करता येतं किंवा हात ओटीपोटावर ठेवूनही शशांकासन करता येतं। शशांकासनाचा 3रा प्रकार जो आहे त्याला प्रणामासन असं म्हणतात। यामध्ये डोकं जमिनीला टेकवून साधारण घोट्यापर्यंत हात पोचतील असं अंतर ॲडजस्ट करायचं आहे। प्रणामासन। प्रणामासनामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा कमी होतो आणि डोकेदुखी कमी होते। शशांकासनामुळे पोटातल्या अवयवांना व्यायाम होतोच, पाठीला व्यायाम होतो आणि विशेष म्हणजे किडनीवर याचा चांगला परिणाम होतो। दोन्ही किडण्यांच्या डोक्यावर ॲड्रिनल नावाच्या छोट्या कॅपसारख्या ग्रंथी असतात। त्यांचं कार्य सुरळीत चालायला लागतं आणि राग येण्याचं प्रमाण कमी होतं। आपण जी काही योगासनं करत आहोत, प्राणायाम करत आहोत, ध्यानाचे प्रकार बघणार आहोत, ते सगळे कार्यक्रम एका आठवड्याच्या टाइम टेबलमध्ये तुम्ही तुमच्या सोयीनुसार बसवू शकता आणि आठवड्यातून एकदा तरी प्रत्येक प्रकार होईल असं तुम्ही बघा। म्हणजे ह्या सगळ्या क्रियांचा तुम्हाला नक्की फायदा होईल। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, हरिओम तत्सत।